काही ठिकाणी न जाताच माझा दौरा मी आयोजित करावा, जेणेकरून दररोज बऱ्याच ठिकाणी स्वच्छता पण चांगल्या प्रकारे होऊ शकेल. हे खड्डे वगैरे जे काही आता 6-8 महिन्यापूर्वीच बुजवले गेले आहे, डांबरीकरण केले होते, ते आता उखडले गेलेले आहेत. म्हणजे 6-8 महिन्यामध्येच रस्त्याचं काम ठेकेदारानं जे केलेलं आहे ते निकृष्ट दर्जाचं हे सिद्ध झालेलं आहे. मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, सूचना दिलेल्या आहे की 6-8 महिन्यापूर्वी जर डांबरीकरण केलेलं असेल आणि एस टी महामंडळाच्या खर्चातून ते केलं असेल तर त्या ठेकेदाराला ताबडतोब काम करून देत नसेल तर ब्लॅकलिस्ट करायच्या सूचना मी दिलेल्या आहेत. अस्वच्छता फार मोठ्या प्रमाणात आहे. मी येणार म्हणून काही स्वच्छता त्यांनी केलेली आहे, परंतु हे योग्य नाही, कारण शेवटी आम्हाला महामंडळाच्या खिशातून काही करायचं नाही आहे. आता ठेकेदार निश्चित केलेला आहे, ठेकेदाराच्याच माध्यमातून आमच्या DCनं ते काम करून द्यायचं आणि त्यामध्ये जर काही तफावत आढळली तर त्याच्यावर ठेकेदारांवर कारवाई करायचे सुद्धा अधिकार त्यांना आम्ही दिलेले आहे. त्यामुळे फक्त उभं राहून त्यांच्याकडनं काम करून घ्यायचं, आता काही जास्त काम नाही आहे. त्यामुळे अशा जर पद्धतीनं काम होत असेल तर मला कारवाई ही त्यांच्यावर करावी लागेल. परंतु शेवटी आता प्रत्येक वेळेस प्रत्येक DCंवर किंवा त्या ठिकाणच्या प्रमुखावर कारवाई करणं पण योग्य नव्हे. 1-2 संधी त्यांना उपलब्ध करून देऊ आणि त्याही दरम्यान जर त्यांनी असंच जर भूमिका त्यांची ठेवली तर निश्चितपणे काहीतरी ठोस कारवाई मला करावी लागेल. स्वच्छतागृहाच्या बाबतीतसुद्धा तीच परिस्थिती आहे. पाण्याचे ग्लास जे आहे ते मी आल्यानंतर त्या ठिकाणी अडकवलेले आहेत असं निदर्शनास आलं. माझ्यासमोरच ते ग्लास तिकडे लावण्यात आले. खरं तर पाणपोई असणं हे सुद्धा ठेकेदाराला सांगितलेलं आहे. ड्रायव्हर कंडक्टरच्या रूम आहे स्वच्छता ठेवणं, त्यांना गरम पाणी आंघोळीसाठी उपलब्ध करून देणं, पिण्यासाठी थंड पाणी उपलब्ध करून देणं ही सुद्धा जबाबदारी ठेकेदाराची आहे. फक्त त्या ठेकेदाराच्या माध्यमातून आमच्या लोकांना त्या पद्धतीनं काम करून घेणं गरजेचं असताना जर काही दिरंगाई होत असेल तर मला कारवाई त्यांच्यावर करावीच लागेल. परंतु शेवटी काय की प्रत्येक ठिकाणी अशी कारवाई करत गेलो तर शेवटी कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांमध्ये वेगळ्या प्रकारचा रोष निर्माण होऊ नये म्हणून 1 संधी किंवा 2 संधी उपलब्ध करून देईल. परंतु तिसऱ्यांदा जर मात्र अशाच पद्धतीनं काही त्यांच्याकडनं चुका घडल्या तर कारवाई त्यांच्यावर करणं अटळ आहे. सर, राज्यातल्या अनेक एस.टी. स्टँडवर खड्डे पडलेले आहेत, तसेच रस्त्यांवर खड्डे, अनेक गावांमध्ये विद्यार्थ्यांना जायला एस.टी. बसेस नाहीत. अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर येत आहेत. याच्या ज्या काही गोष्टी विद्यार्थ्यांच्या बाबतीत तर आम्ही हेल्पलाईनच दिलेली आहेत. काही ठिकाणी मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी व्हिडिओ आमच्यापर्यंत पोहोचवण्याच्या ऐवजी हेल्पलाईन नंबर आम्ही दिलेला आहे. त्या हेल्पलाईनच्या माध्यमातून जर त्यांनी सुविधा मागितली आणि ती सुविधा जर पूर्ण आमच्या लोकांनी केली नाही तर मग व्हिडिओ टाकणं किंवा त्यांच्यावर कारवाई करायच्या सूचना आम्हाला करणं योग्य होईल. त्यामुळे त्या हेल्पलाईनचा वापर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी करणं गरजेचं असं मला वाटतं. दुसरी वस्तुस्थिती आहे की अनेक एस.टी. स्टँडवर जे काही खड्डे आहेत ते पडलेले आहेत ते बुजवण्याच्या आणि दुरुस्त करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत, जसं आता ह्या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत. परंतु ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही की खड्ड्यांमुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये दुर्घटना तर होतच आहे, परंतु आमच्या महामंडळाच्या एस.टी. बसेसचं पण मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. त्यामुळे पुढील भविष्यामध्ये ह्या एस.टी. महामंडळाच्या सर्व ज्या जागा आहेत, डेपो जे आहेत, स्टँड जे आहेत त्याचं काँक्रिटीकरण करण्याचं एक मास्टर प्लॅन आम्ही बनवलेलं आहे आणि लवकरच त्याला आम्ही या पुढल्या पावसाळा गेल्यानंतर सुरुवात करणार आहोत कामाला. आता कॅब चालक आणि रिक्षा चालकांच्या मराठी सक्तीच्या संदर्भात 1 महिन्याची मुदत नाही, बिलकुल नाही हो. काहीतरी बातमी चुकीच्या पद्धतीने ती चालवली गेलेली आहे. 1 महिन्याची मुदत वगैरे नाही. 1989चा नियम आहे आणि 1989च्या नियमाला आज 36 वर्ष पूर्ण झाल्यानंतर जर तुम्ही मराठी बोलू शकत नसाल आणि तुम्ही 1 महिन्याची आणि 100 दिवसाची मुदत मागत असाल तर का म्हणून परिवहन मंत्री म्हणून मी द्यायची. 1 मे महाराष्ट्र दिन ते स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्टपर्यंतची मुदत दिलेली आहे. 1 मे पूर्वी काही रिक्षा टॅक्सी संघटनांची लोक नेते मंडळी माझ्याकडे आलेली, काही अमराठी जे नेते मंडळी आहेत ते माझ्याकडे आलेले आणि त्यांनी 3 महिन्याची मुदत मागितली होती. मी त्यांना सांगितलं 3 महिने तुम्ही मागता, मी तुम्हाला 3.5 महिने देतो, 105 दिवसाची मुदत दिली. आणि परत आज जर ते काही कुणाला भेटून मुदत मागत असेल तर ते मुदत बिलकुल मिळणार नाही. 15 ऑगस्ट ही डेडलाईन आहे. उद्या त्याचा शेवटचा दिवस आहे. 17 तारखेला त्याचा समारोप आहे. 18 तारखेपासून कारवाईला सामोरे जा. जे शिकले असतील, जे उर्मट असतील, जे मगरूर असतील की नाही आम्ही महाराष्ट्रात राहतो, आम्ही महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करू, आम्ही महाराष्ट्रामध्ये पैसे कमवू, महाराष्ट्रामध्ये हवे तर करू पण मराठीचा अपमान पण आम्ही करू, अशी जर भूमिका कोणी घेतली असेल तर त्यांना 18 तारखेपासून कारवाईला सामोरं जावं लागेल. आणि त्या माध्यमातून प्रताप सरनाईकची भूमिका ही अंतिम आहे. 15 ऑगस्ट ही डेडलाईन आहे. समारोपापर्यंत आम्ही ती फक्त 17 तारखेपर्यंत थांबणार आहोत, कारण प्रमाणपत्र द्यायचे आहे. राज्यामध्ये जवळजवळ 1,35,000 रिक्षा टॅक्सी चालकांनी आमच्याकडे नोंद केलेली आहे. आत्तापर्यंत
मी जी माहिती घेतली कालपर्यंत 1,10,000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे. त्यांना स्वर्गीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी अभियानाच्या माध्यमातून प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे 16 आणि 17 तारखेला. आणि त्यानंतर 18 तारखेपासून महाराष्ट्र शासनानं 1989च्या कायद्यामध्ये सुधारणा करून 2026चा कायदा म्हणजे 12 ऑगस्ट 2026चा जो कायदा पारित केलेला आहे त्या कायद्यानुसार त्याच्यावर कारवाई अटळ आहे. महाराष्ट्रात यायचं, आम्ही पोटा पाण्यासाठी आलो आहे म्हणून सांगायचं, आम्ही व्यवसाय करायला आलो म्हणून सांगायचं, पण मराठीचा अवमान करायचं हे चालणार नाही. मराठीला कुठल्याही परिस्थितीमध्ये जे स्थान दिलेलं आहे अभिजात भाषेच्या दर्जाचं ते स्थान अबाधित राहील. मराठी आमची संस्कृती आहे, मराठी आमची परंपरा आहे. मराठी पुढे नेण्याचं काम आम्ही राज्य शासनाच्या माध्यमातून आणि परिवहन विभागाच्या माध्यमातून मराठी भाषा विभागाच्या माध्यमातून करतो आहे. अनेक अमराठी चालकांनी त्याला प्रतिसाद दिलेला आहे. त्यामुळे जे मगरूर असतील त्यांच्यावर कारवाई ही अटळ आहे. भाजपचे काही अमराठी बिलकुल नाही. मला कोणीही विचार काही केला नाही आणि मला कुणीही सांगितलं नाही. आणि प्रामुख्यानं माननीय मुख्यमंत्र्यांचे मी मनापासून आभार मानतो. माननीय उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब आणि त्याचबरोबर आमच्या सुनेत्राताई पवारांचा मी आभार मानतो की माझ्या ह्या योजनेला किंवा मी कायद्याचा बडगा उगारून मराठी सर्वसामान्य अमराठी चालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जो प्रयत्न केला आहे. कोकण मराठी साहित्य परिषद, मुंबई मराठी साहित्य संघाच्या वतीनं आम्हाला 1600 शिक्षक राज्यभर आम्ही तैनात केले आणि त्या शिक्षकांच्या माध्यमातून आम्ही मराठी सर्वदूर पोहोचवण्याचा जो प्रयत्न केला त्याला पूर्णपणे महायुती सरकारनं पाठिंबा दिला. आणि मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अमराठी विद्यार्थ्यांना मराठी शिकवण्यासाठी जी पुस्तिका प्रकाशित केली होती त्याचं प्रकाशनही केलं. त्यामुळे मी समस्त भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. पण मग त्यांच्या GR मध्ये एक वाक्य असं आलंय, GR मध्ये असं वाक्य एक वाक्य आलेलं नाही, आलेलं आहे. बघा, कुणालाही आता आम्ही अभियान राबवलं, शिवसेना प्रमुखांच्या नावाने अभियान आहे. त्या अभियानामध्ये जर यदाकथित कोणाला भाग घेता आला नाही आणि त्याला मराठी शिकता आलं नाही तर त्याला संधी तर उपलब्ध करून द्यायला पाहिजे. पण कायद्यामध्ये राहून त्याला पकडलं तर ती 1 महिन्याची मुदत आहे. 3 महिने लायसन्स सस्पेंड करण्याची मुदत आहे. 3 महिन्यानंतरही त्याची परीक्षा घेतली जाईल. आमचे RTOचे अधिकारी त्याच्याशी मराठीमध्ये संवाद साधतील आणि तरीसुद्धा जर त्याला मराठी आलं नाही तर त्याचं लायसन्स रद्द करण्यात येईल. त्याचबरोबर बॅच रद्द करण्यात येईल आणि परमिटसाठी रिन्यू करायला जी लोक आमच्याकडे येतील त्यांचीसुद्धा परीक्षा घेतली जाईल. आमचे RTOचे अधिकारी त्याच्यावर मराठीमध्ये संवाद साधतील. ते जर त्यांना त्याही वेळेस मराठी आलं नाही तर त्यांचं परमिट रद्द करण्याचा सुद्धा निर्णय किंवा कायदा झालेला आहे. त्या कायद्याचं म्हणजे 12 ऑगस्ट 2026चा जो मराठी विषयक परिवहन खात्यानं काढलेला कायदा आहे त्या कायद्याची अंमलबजावणी 18 तारखेपासून पूर्णपणे रस्त्यावर येऊन आमचे RTOचे अधिकारी करतील. शिवाजीनगर आणि स्वारगेटचं बसस्थानक जे आहे ते अत्यंत घाण आहे, दुर्गंधी सुटलेली आहे. त्याची पाहणी करणार मी स्वारगेटच्या एस टी स्थानकाची पाहणी केली होती आणि तुम्ही म्हणताय तर स्वारगेट आणि शिवाजीनगर मी ताबडतोब माझ्या अधिकाऱ्यांना सूचना देतो आणि अशा पद्धतीचं दुर्गंधी आणि घाण असेल आणि प्रवाशांना जर त्रास होत असेल तर निश्चितपणे त्यामध्ये सुधारणा करून जर चुकीच्या पद्धतीने कोणी वागलं असेल तर त्यावर सुद्धा कारवाई करण्याचे निर्देश पुण्याचा RTO सतत बंद पडतोय. त्या भाडेवाढीच्या नाही, अद्यापर्यंत मी त्या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आणि काही चॅनलच्या माध्यमातून ती बातमी वाचली. अद्यापर्यंत कसा प्रस्ताव माझ्याकडे तरी आला नाही. त्यामुळे सध्या तरी त्या विषयावर बोलणं योग्य ठरणार नाही. पुण्याचं RTO जे आहे तिथलं कामकाज सातत्यानं ठप्प पडतं आहे. ऑनलाईन कामं जी ती होत नाही, सर्व्हर डाऊन असल्यामुळे आणि लोक वैतागलेत. गेले 1-2 महिने हाच प्रकार सुरू आहे. RTOचं काय म्हणतायत? सर ट्रान्सफरचा इश्यू येतोय, तो RC ट्रान्सफरचा इश्यू येतोय. आधार कार्डच्या वरती कसं नाव आहे ना तसंच त्या ह्याला नाव पाहिजे असं आहे. त्याच्याबाबत पण बाकी ठिकाणी कुठे हा प्रॉब्लेम नाही आणि तुमच्याकडे प्रॉब्लेम आहे. RC ट्रान्सफरचा इश्यू येतोय सगळीकडे. मी माहिती घेतो त्याची. सर NCMC कार्डला कसा रिस्पॉन्स आहे? अरे खूप चांगला रिस्पॉन्स आहे. म्हणजे आम्हाला सुरुवातीला वाटलं नव्हतं, आम्ही तर 70 लाखाचं टार्गेट दिलं होतं. परंतु आता असं मला वाटतंय की 2 कोटीपेक्षा जास्त NCMC कार्ड आमच्याकडनं जातील. कारण 1,08,000पेक्षा जास्त NCMC कार्ड आजपर्यंत म्हणजे कालपर्यंत आमच्याकडे जी नोंद झाली होती आणि भविष्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे NCMC कार्डला प्रतिसाद मिळत आहेत आणि ST महामंडळ अशा पद्धतीनं चांगलं काम करत आहे आणि चांगल्या पद्धतीच्या सुविधा सर्वसामान्य जनतेला देत आहेत. असं स्टेप बाय स्टेप आम्ही पुढे जाणार आहोत. पुणे RTOमध्ये पुणे RTOमध्ये रिक्षा आणि टॅक्सी चालतोय त्या संदर्भात नाही, आपल्याकडे नक्की ना. आता बघा, शेवटी कसं आहे, काही कायदे हे जुने झालेले आहेत. ते कायदे माझ्या खिशात आहेत
मी हवं त्याप्रमाणे ते कायद्याचं पालन नाही केलं तरी माझ्यावर कोणी कारवाई करणार नाही, ही जी काही भूमिका आणि भावना काही लोकांमध्ये होती ते पुसण्याचं काम ह्या 105 दिवसामध्ये आम्ही केलेलं आहे. हळूहळू एक गोष्ट झाली की दुसऱ्या गोष्टीकडे आम्ही वळणारच आहोत. तुम्ही म्हणता ही वस्तुस्थिती आहे की परमिट जर चुकीच्या पद्धतीनं कोणी घेतलं असेल, किंबहुना आमच्याकडे अशासुद्धा काही तक्रारी आल्यात की काही बांगलादेशी घुसखोरांनी सुद्धा परमिट धारण केलेले आहे महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे अशा पद्धतीनं चुकीचा कोणी गैरफायदा जर घेतला असेल तर त्याच्यावर फार मोठी आणि कडक कारवाई भविष्यामध्ये आम्ही करणार. हाय सिक्युरिटी नंबर प्लेटच्या संदर्भामध्ये काय धोरण 31 असणार आहे? डिसेंबर 2026 ही हाय सिक्युरिटी नंबर प्लेटची शेवटची मुदत आहे. ठेकेदारांना जी दिलेली आम्ही 3 ठेकेदार पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही नोंदवलेले आहेत आणि ती 31 डिसेंबरपर्यंत ताबडतोब ज्यांनी म्हणजे जर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवली नाही तर त्यांच्यावर आम्हाला कारवाई करावी लागेल. परंतु ठेकेदारांचा ठेका मात्र 31 डिसेंबरला संपणार आहे. त्यामुळे 1 जानेवारी 2027 पासून ही कडक कारवाई होईल. असे की लढाई तेच जिंकतात. नाही बघा, लढाई न्यायालयामध्ये लढत असताना प्रत्येकाला असं वाटत असतं की लढाई आम्ही जिंकू. त्यांना असं वाटत असेल की ती लढाई ते जिंकतील. आम्हाला असं वाटतं की लढाई आम्ही जिंकू. कपिल सिब्बलांच्या 4 दिवसाच्या ज्या त्यांनी न्यायालयामध्ये आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहे, नियमावर बोट ठेवून काही आरोप केलेले आहेत, मला असं वाटतं निवडणूक आयोग आहे, निवडणूक आयोगाने काही निर्णय घेतलेले असेल तर त्या निवडणुकीच्या आयोगाला कायद्याच्या कक्षेमध्ये आरोप करून त्या ठिकाणी आणणं हे अयोग्य आहे. आणि शेवटी निवडणुका 2022ला जी आम्ही मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब बसलेत आणि त्यानंतर झालेल्या 2.5 वर्षाच्या निवडणुकींमध्ये शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह असलेले लोक 60 आमदार त्या ठिकाणी निवडून आलेत. आमचे 6 खासदार निवडून आले. आता 13ची संख्या आमच्या लोकसभेतील सदस्यांची झाली. अनेक जिल्हा परिषदेचे सदस्य, महापालिकेचे सदस्य, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीमध्ये सिम्बॉलवर लोक जर निवडून आले असेल तर आता असा न्यायालयामध्ये तुम्ही शब्दप्रयोग करणं किंवा न्यायालयामध्ये तुम्ही भूमिका तुमची मांडणं, बाजू मांडणं, मला असं वाटतं की विरोधी पक्ष किंवा न्यायालयामध्ये भूमिका मांडायची तुम्हाला पूर्णपणे ही कोर्टानं सूचना केलेली आहे. त्याप्रमाणे तुम्ही तुमची बाजू मांडताय. आमची जेव्हा वेळ येईल बाजू मांडण्याची तेव्हा आमचे वकीलसुद्धा आमची मांडणी योग्य प्रकारे मांडतील. परंतु शेवटी शिवसेना आणि धनुष्यबाण हे एकनाथ शिंदे साहेबांचं हे सिद्ध झालेलं आहे आणि जनतेनं ते सिद्ध करून दिलेलं आहे. संजय राऊत म्हणतात की 5,000 कोटींना निवडणूक आयोगाने शिंदेंना पक्ष विकलेला आहे, अशा पद्धतीत टीका. खरं तर मी नेहमी म्हणत आलो आहे की संजय राऊतांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देऊन त्यांनी RBIमध्ये नोकरी आता घेणं गरजेचं आहे. त्यांनी सामनाचं संपादक पद जे आहे ते त्यांनी सोडून देणं गरजेचं आहे. कारण हे जे 5,000 कोटीचे आकडे, 50 कोटीचे आकडे, 500 कोटीचे आकडे, हे फक्त सकाळी 100 कोटी जे काही असतील, कोटीची जी उड्डाणं चाललेली आहेत संजय राऊत साहेबांची, ती नेहमी म्हणजे RBIच्या गव्हर्नरला शोभतात. त्यांनी त्या RBIमध्ये नोकरी करावी असं मला तरी वाटतं. त्यामुळे 5,000, 10,000, 20,000 असे कोट्यानुकोटी उड्डाणं ते नेहमी करत असतात. त्यामुळे त्याकडे जास्त लक्ष देणं योग्य नाही. तुळजाभवानी मंदिराकडे गैरप्रकार समोर आलेला आहे. सर, त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये दिलेल्या आहे. आम्ही SIT निश्चित केलेली आहे. SITच्या माध्यमातून 3 महिन्याची मुदत दिलेली आहे. IAS अधिकारी नारनवरे यांच्याकडे ती जबाबदारी दिली आहे. आमचे ACP जावळे त्यामध्ये आहेत, आमचे गायकवाड म्हणून अतिरिक्त आयुक्त त्यामध्ये समितीमध्ये आहे. अशी 3 जणांची समिती नेमून 3 महिन्यामध्ये अशा प्रकारे भ्रष्टाचार किंवा भ्रष्टाचाराला खतपाणी घालणाऱ्या अधिकाऱ्यांचा पूर्ण अहवाल आम्ही मागितलेले आहेत. अशा प्रकारे आम्ही अधिवेशनामध्ये घोषणा केलेली आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे आणि त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर निश्चितपणे कठोर कारवाई करण्यात येईल. आधी अहवाल येऊ द्या. यांचा लागेबंद नेमका अजूनपर्यंत काय आहे? निवडणुकीची 10 वर्ष झाली. मला आता ते आता त्या संदर्भात आम्ही SIT नेमलेली आहे. त्या SITचा अहवाल आल्यानंतर त्या विषयावर आम्ही निर्णय घेऊ. सर, तुळजाभवानी मंदिरामध्ये गैरप्रकार समोर आलेला आहे. भाविक जे तेल ओततात तेच तेल पुन्हा विक्रीला बाहेर आलेलं आहे आणि त्या परिसरात तेल विक्रीला बंदी असताना देखील तिकडे मला ह्या संदर्भात काही माहिती नाही. पण आजच संध्याकाळी मी तुळजाभवानी मंदिरामध्ये दर्शनाला जाणार आहे तुळजापूरला. त्यावेळेस या विषयाची मी माहिती घेतो आणि निश्चितपणे असं जर चुकीच्या पद्धतीने काय होत असेल तर त्या धाराशिव जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना मी करेन.